नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। नानांना बोलता येणार आहे, नाना ठणठणीत बरे होणार आहेत आणि ऐश्वर्या सारंगची वाट लावणार आहेत। जानकीच्या ज्या अपघाताच्या बातमीमुळे नानांना एक मोठा शॉक बसणार आहे आणि आपली मुलगी तिथं मरणाच्या दारात आहे आणि तिला त्या ठिकाणी पाठवणारी व्यक्ती या घरात फिरते, वावरते आणि माझ्या मुलीवरती इतकी वाईट वेळ आलेली आहे, त्यामुळे नाना पेटून उठणार आहेत आणि नानांनी ऐश्वर्याची तर वाट लावलेली आहे आणि एका क्षणात सगळी सूत्र हललेली आहेत। हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सुमित्रा नानांसाठी पाणी घेऊन आलेली असते आणि त्याच वेळी सुमित्राच्या हातून जो पाण्याचा ग्लास आहे तो खाली पडतो आणि काच फुटते। त्यावेळी सुमित्रा ओरडते की जानकी, कारण तिला असं वाटू लागतं की जानकीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलेलं आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। जानकी मरणाच्या दारात आहे या गोष्टीची जाणीव तिला होत असते आणि तिने मात्र भयानक घाबरलेली असते। त्यावेळेस नानाही तिथं असतात। नाना म्हणत असतात की काय झालं सुमित्रा? तेव्हा सुमित्रा म्हणत असते की मला असं का वाटतंय की जानकी ही जी आहे ती आता संकटात आहे। मला असं वाटायला लागलेलं आहे की जानकी मोठ्या संकटात सापडलेली आहे आणि जानकीच्या जीवाला धोका आहे असं मला वाटत आहे। आणि नेमकं घडलेलं मात्र तसंच असतं, कारण जानकी ही खूप मोठ्या संकटात सापडलेली असते। जानकीच्या बाबतीत खूप विचित्र असं घडलेलं असतं आणि त्यामुळं जानकीच्या बाबतीत जो अपघात झालेला असतो, कारण जानकी धावत निघालेली असते काही करून। जानकीला तो चेक जो आहे तो बँकेत जमा करण्यापासून थांबवायचा असतो आणि त्याचबरोबर जानकी धावत निघालेली असते। जानकीने ठरवलेलं असतं की काही करून मी आता तो चेक बँकेत जमा करण्यापासून थांबवणार आहे आणि यासाठी जानकी निघालेली असते। त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एक गाडी येते आणि त्या धाव गाडीला जानकी जाऊन धडकते आणि ती कोसळलेली असते, ती रक्तबंबाळ झालेली असते। ऋषिकेश तिच्या पाठीमागं असतो। ऋषिकेशच्या डोळ्यासमोर हा अपघात घडलेला असतो आणि जानकी मात्र खूप मोठ्या संकटात सापडलेली असते। त्याचबरोबर आता इकडे सुमित्रा फोन करते आणि सुमित्राचा फोन जानकी काही उचलत नाही। ऋषिकेशला फोन करते, ऋषिकेश पण फोन उचलत नाही। मग गुलाबला सुमित्रा पाठवते आणि गुलाबला म्हणू लागते की गुलाब, जा तू आत्ताच्या आत्ता जानकी कुठं आहे ते शोधून काढ, कारण जानकी कुठं आहे ते कळलं पाहिजे असं सुमित्राने ठरवलेलं असतं। आणि मग सुमित्राने जानकीला शोधण्यासाठी गुलाबला पाठवलेलं असतं। गुलाब मात्र जानकीला शोधण्यासाठी गेलेला असतो आणि जानकीचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही गोष्ट गुलाबला समजते। जेव्हा गुलाबला कळतं की जानकीचा अपघात झालेला आहे तेव्हा तो धावत येतो आणि सांगू लागतो की आईसाहेब, जानकी वहिनीचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि जानकी वहिनींना ऋषिकेश दादांनी हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। ही गोष्ट ऐकल्यानंतर सुमित्राला मात्र खूप धक्का बसतो। सुमित्रा म्हणते, गुलाब काय सांगतोयस तू हे? तेव्हा गुलाब सांगतो की हो, जानकी वहिनी ICU मध्ये आहेत। ही गोष्ट ऐकल्यानंतर तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आता ही गोष्ट नानांना कळते। नाना खूप धडपडू लागतात, जानकीच्या बाबतीत काय झालंय, जानकी नक्की कोणत्या संकटात आहे। नाना अगदी अस्वस्थ झालेले असतात आणि सुमित्रा मात्र धावत गेलेली असते। सुमित्रा हॉस्पिटलकडे गेलेली असते आणि इकडे नानांची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि ही गोष्ट ऐश्वर्याला कळते की आता घरात कोणी नाही, त्यामुळं ऐश्वर्या दागिने चोरण्यासाठी नानांच्या रूममध्ये जाते, कारण तिला काही करून ते दागिने ताब्यात घ्यायचे असतात। कारण तिने आता एवढं सगळं करून सगळ्या रणदिवे कुटुंबाला रस्त्यावर आणायचं सगळं कारस्थान करून पण तिचं पोट भरलेलं नसतं। तिच्या मनात अजूनही गोष्टी असतात, त्या म्हणजे अजूनही त्या दागिन्यांवरती डोळा असतो। आणि मग नाना तिथे पाहत असतात, नाना जागे असतात आणि ऐश्वर्या जाऊन शोधाशोध करत असते। तेव्हा ती म्हणत असते की म्हाताऱ्या, तुझी खूप नाटकं झालेली आहेत, तू गप्प बसायचं आहे, नाहीतर काय करेल मी तुला माहिती आहे का, असं म्हणत ती नानांशी बोलत असते। नाना तोंड उघडण्याचा प्रयत्न करत असतात पण नानांना बोलता येत नसतं। नाना मात्र खूपच अस्वस्थ झालेले असतात। नाना म्हणत असतात की काही झालं तरीही जानकीचा जीव वाचला पाहिजे। इकडे सुमित्रा ही हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि सुमित्राला काही करून जानकीची भेट घ्यायची असते। ऋषिकेश कसा आहे, त्याचबरोबर जानकी कशी आहे हा मोठा प्रश्न पडलेला असतो। ऋषिकेश मात्र टेन्शनमध्ये असतो। ऋषिकेश म्हणत असतो की सुमित्रा रणदिवे, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, कारण सुमित्रा रणदिवे मॅडम, तुम्ही जर माझ्या बायकोला फोन केला नसता आणि तुमच्या घरातले प्रॉब्लेम तिला सांगितले नसते, तुमच्या लाडक्या आणि सख्ख्या लेकाने आणि सख्ख्या सुनेने जो
गोंधळ घातलेला आहे तो जर माझ्या बायकोला सांगितला नसता तर आज माझी बायको इथे मरणाच्या दारात नसली असती. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे असं ऋषिकेश म्हणत असतो. कारण ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. आज जानकी आयसीयूमध्ये असते त्याला कारण फक्त सुमित्रा असते. कारण सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आत्ता इकडे सारंगने हे घर गहाण ठेवलेलं आहे आणि सुमित्रालाही तेवढाच मोठा धक्का बसलेला असतो. इकडे नाना म्हणत असतात की ह्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही आणि नाना मात्र धाडकन उठून जागे होतात आणि तिथे ऐश्वर्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. ऐश्वर्या म्हणत असते म्हाताऱ्या गुपचूप बसून राहायचं आहे एवढं लक्षात ठेव. तोंड उघडायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी काय करू शकते हे तुला माहितीच आहे असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी सारंग तिथे येतो आणि सारंग जेव्हा तिथं पोहोचलेला असतो तेव्हा सारंग म्हणतो तुम्हाला कळतंय का ऐश्वर्या तुम्ही माझ्या वडिलांशी बोलताय नानांशी बोलताय आपल्या नानांशी बोलताय. ती म्हणत असते आपला नाना वगैरे तर तुझा असेल माझा काही संबंध नाही आहे त्याच्याशी माझा या म्हाताऱ्याशी काही संबंध नाही हे सगळं ती बोलत असते. तेव्हा नानांचं तोंड उघडतं. नाना म्हणतात आता बास झालं आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे. इथे मला मरणाच्या दारात पाठवणारी ही ऐश्वर्या आहे. त्याच वेळी तिथे अवंतिका सौमित्र सगळेजण धावत येतात. सुमित्रा पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली असते कारण जानकीची अवस्था बिकट असते. सुमित्रालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्रा आलेली असते घरी तेव्हा नाना विचारतात की काय झालं कशी आहे जानकी. तेव्हा सुमित्रा सांगू लागते की हो जानकीची अवस्था थोडी क्रिटिकल आहे पण तुम्ही उठून बसलात खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. नाना मात्र आता बोलत असतात आणि नाना तिथे बोलत असतात ते म्हणत असतात की हे सगळं जे काय घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त हे ऐश्वर्याने केलेलं आहे. या ऐश्वर्यानेच मला जिन्यावरून ढकललेलं होतं. सारंग म्हणतो पण नाना तुम्ही तर त्यावेळेस काय सांगितलं होतं की तुम्हाला जानकी वहिनीने ढकललेलं आहे. तेव्हा नाना आता सर्व गोष्टी सांगायला लागलेल्या असतात. नाना म्हणत असतात की हिने मला ओवीला किडनॅप करण्याची ओवीला संपवण्याची धमकी दिलेली होती आणि म्हणून मला जानकीकडे बोट करायला लागलं. कारण हिने मला आधी येऊन धमकावलेलं होतं की तिचं नाव सगळ्यांच्या समोर घ्यायचं नाही जानकीचं नाव घ्यायचं आहे. आणि आज ह्या नीच बाईमुळं माझ्या जानकी आणि माझ्या लेकीवरती आणि ऋषिकेशवरती ही वेळ आलेली आहे. जानकीचा याच्यामध्ये काहीही दोष नाही तरीही ते दोघंजण एवढे दिवस झालं वनवास भोगत आहेत आणि ही बाई मात्र इथे हे घर विकून खायला निघालेली आहे. कारण ही बदला घेण्यासाठी आलेली आहे सूड उगवण्यासाठी आलेली आहे हे इकडे बोलत असतात. नाना म्हणत असतात आत्ताही ही आपल्या रूममध्ये जी आलेली आहे आणि त्याचबरोबर हिने आत्ता आपल्या रूममध्ये येऊन हे सगळं कारस्थान केलेलं आहे. ती आत्ता इथे दागिने चोरण्यासाठी आलेली आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुला सांगितलेलं होतं ना मी की नानांच्या कपाटातील दागिन्यांना हात लावायचा नाही. काहीही झालं तरीही ते दागिने आईचे आहेत आणि आईच्या दागिन्यांना हात लावायचा नाही. एकतर तुमच्यामुळं मी हे घर घाण टाकलेलं आहे आणि आता तुम्ही त्या दागिन्यांवर डोळा ठेवून आहात. मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ऐश्वर्या म्हणत असते हो ते दागिने मिरवायचे आहेत ना तुझ्या आईला त्यामुळं ते दागिने मला द्यायचे नाही आहेत कारण हे घर वाचवण्यासाठी मी हे सगळं करत आहे. पण तुला आणि तुझ्या आईला तुमचं पडलेलं आहे. तुम्हाला कोणालाही माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे आणि त्या जानकीसाठी तुम्ही सगळेजण एवढे मरत आहात. पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळं काय झालेलं आहे. हे सगळं फक्त आणि फक्त त्या जानकीमुळं झालेलं आहे. तिने जर ही स्पर्धा हारली असती तर ते 25 लाख रुपये आपल्याला मिळाले असते. या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे जानकी जबाबदार आहे आणि हे सगळं त्या जानकीमुळं घडलेलं आहे असं ऐश्वर्या बोलत असते. आणि नाना मात्र म्हणत असतात की बस झालं आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत पण हा बायकोचा बैल सारंग मात्र बायकोचीच बाजू घेत असतो. प्रत्येक वेळेस त्याला त्याचंच पडलेलं असतं आणि तो तिचीच बाजू घेऊन बोलत असतो. आत्ताही तो तिचीच बाजू घेत आहे कारण त्याला आपल्या कोणाशी काहीही देणं घेणं नाही. त्याला फक्त त्याच्या गोष्टी पडलेल्या आहेत म्हणून तर त्याने एवढा मोठा निर्णय घेतला आणि त्या सयाजीराव आणि ऐश्वर्याच्या नादाने कंपनी तर बुडालेलीच आहे पण हे घरी त्याने असं वाटोळं केलेलं आहे. नाना मात्र भयानक चिडलेले असतात. त्याच क्षणी नाना हे सारंगच्या खानदेशी कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या होत्या पण आता यापुढे नाही. यापुढे तुझी कोणतीही गोष्ट सहन होणार नाही कारण आत्तापर्यंत तू फक्त या घराला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐश्वर्या मात्र तिथं उभी असते आणि ती बोलत असते. ती म्हणत असते की आम्ही दोघांनी प्रत्येक वेळेस घर वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेस या घराला या इथल्या सगळ्यांना संकटात टाकायचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नाना म्हणत असतात की इतके दिवस मी गप्प होतो ह्या सगळ्या गोष्टी सहन करत होतो पण हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त ह्या ऐश्वर्यामुळं. कारण आज जानकीची जी अवस्था झालेली आहे त्यालाही ही ऐश्वर्या जबाबदार आहे
हे सगळं नाना बोलत असतात आणि नाना म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता मला जानकीची भेट घ्यायची आहे, मला जानकीकडे जायचं आहे आणि जोपर्यंत मी जानकीला जाऊन भेटणार नाही तोपर्यंत सगळं व्यवस्थित होणार नाही असं नानांचं म्हणणं असतं. आणि नाना म्हणत असतात की मला जानकीकडे घेऊन चला. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की नाना आत्ताच तुम्ही बरे झालेले आहात, लगेच नको जायला आपण तिकडे. तेव्हा नाना म्हणत असतात की नाही, मला जायचं आहे आणि जानकीची भेट घ्यायची आहे, त्याशिवाय काही गोष्टी उलगडणार नाहीत. कारण हे घर गहाण ठेवलेलं आहे आणि हे काय घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार आहेत ते फक्त आणि फक्त हे दोघंजण. या दोघांनी हे सगळं कांड केलेलं आहे. त्यामुळं मी जोपर्यंत जानकीची भेट घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचसोबत नाना चिडलेले असतात. नाना म्हणतात की आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि नाना मग देवघरात जातात. देवघरात जाऊन नाना तिथे ठरवतात. नानांनी त्या देवघरामध्ये जाऊन त्यांना माहिती असतं की त्यांनी काय ठेवलेलं असतं. कारण देवघरामध्येच त्यांनी त्या देव्हाऱ्यामध्ये जे मृत्यूपत्र ठेवलेलं आहे, प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले आहेत आणि त्यामुळंच हे घर वाचू शकतं. आणि ते घर जानकीकडे आहे, ते देवघर जानकीकडे आहे. त्यामुळं नानांना जानकीची जाऊन भेट घ्यायची असते आणि नानांना तिला सांगायचं असतं की तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, तुला काळजी करायची गरज नाही, तू लवकर बरी हो, हे नानांनी ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी नाना हे सगळं करत असतात आणि नाना म्हणत असतात की आज काहीही झालं तरीही मी जानकीकडे जाणार आहे आणि जानकीची आणि माझी भेट होणार आहे, हे नानांनी ठरवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे नाना आता बरे झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जानकीलाही बरं वाटणार आहे. ही गोष्ट ही तेवढीच लाख मोलाची असते आणि नाना हे सर्व ठरवत असतात. आणि तेव्हा ऐश्वर्याची तर वाट लागलेली असते. सुमित्राने सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जायचं आहे. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही, कारण मी या घरची सून आहे आणि या घराची मालकीण आहे. तेव्हा मात्र इकडे नाना म्हणतात की तू सून आणि मालकीण, तुला कुणी मालकीण केलेलं आहे? कारण या घरची मालकीण तू होऊच शकत नाही, कारण या घरची मालकीण फक्त आणि फक्त एकच आहे आणि ती म्हणजे जानकी. कारण जानकीच फक्त या घरची मालकीण होऊ शकते असं नाना बोलत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कारण नाना हे असं का बोलत आहेत हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो. नाना मात्र म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता मी सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार आहे. आणि इकडे सारंग म्हणत असतो बरोबर आहे, आता नाना जे बोलत आहेत तेच खरं आहे. कारण तुम्ही या घरची मालकी नसू शकत नाही आणि या घरची सूनही नाही, कारण मी तुम्हाला नवरा मानलेलाच नाही. आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, मी तुमचा नवरा नाही आहे, मला तुमच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, हे नाना सांगत असतात. ना इकडे सारंग सांगत असतो आणि म्हणत असतो मी काहीतरी तुमच्या बाबतीत विचार केलेला आहे म्हणून बोलत आहे. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर पडला नाहीत तर या सगळ्याला जबाबदार असेल तर म्हणजे तुम्ही स्वतः, कारण तुम्हाला धक्के मारत मी या घराच्या बाहेर काढणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर सारंग म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. सारंगने ऐश्वर्याला सांगितलेलं आहे आणि ऐश्वर्याला हकललेलं आहे. त्यानंतर नाना सारंगच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की ही गोष्ट तुझ्या लवकर लक्षात यायला पाहिजे होती, या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहे. सारंग हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आज जी परिस्थिती ओढवलेली आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ओढवलेली आहे. या घराचं वाटोळं तुझ्यामुळं झालेलं आहे असं नाना बोलत असतात. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नाना म्हणतात की आत्ताच्या आत्ता मला जानकीकडे जायचं आहे. मग सौमित्र आणि सुमित्रा दोघंही नानांना घेऊन आता जानकीकडे जायला निघतात. ते जानकीकडे जात असतात तेव्हा जानकी हॉस्पिटलमध्ये असते आणि जानकी आता शुद्धीवर आलेली असते. ऋषिकेश, गुलाब सर्वजण तिथं असतात. अवंतिकाही तिथं गेलेली असते आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की नानाही तिथं पोचलेले असतात. नानांना स्वतःच्या पायावरती आलेलं पाहून इकडे ऋषिकेशला मात्र धक्का बसलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो नाना नाना असं म्हणत जाऊन ऋषिकेश नानांना मिठी मारतो आणि रडायला लागतो. नाना म्हणतात की जानकी कुठं आहे, जानकी कशी आहे, मला जानकीला भेटायचं आहे. ऋषिकेश म्हणतो की चला नाना. एका क्षणात ऋषिकेशचा सगळा राग गेलेला असतो आणि ऋषिकेश नानांना घेऊन आता जानकीकडे निघालेला असतो. कारण नानांची तब्येत बरी झालेली आहे या गोष्टीचा आनंद ऋषिकेशला खूप झालेला असतो. आणि त्याचबरोबर नानांनी हेही सांगितलेलं असतं की जेव्हा आता ह्या गोष्टी घडणार असतात, नाना तिथं पोचलेले असतात. नानांना पाहून ऋषिकेश आणि जानकी दोघंही खुश झालेले असतात आणि नाना तिथं समोर आलेले पाहून जानकी तर अक्षरशः उठून बसते आणि खडखडीत होऊन बोलायला लागते. नानांना छान वाटत असतं आणि इकडे सुमित्रा त्याचबरोबर सौमित्र ऋषिकेश पाहत असतात. कसं शक्य आहे, आत्ता तर ही जानकी मरणाच्या दारात होती आणि आत्ता ही बरी झालेली आहे. म्हणजे नानांमधलं आणि तिच्यामधलं जे बॉन्डिंग आहे हे लक्षात आलेलं असतं.
आणि त्यासोबतच नाना तिथे जाऊन जानकीला म्हणतात की जानकी काळजी करू नको, आपलं घर सोडवण्यासाठी एक पर्याय आहे आणि तो पर्याय एकच नंबर आहे, त्यामुळं तू विचार करू नकोस. आपलं घर एका क्षणात सुटलं जाणार आहे आणि त्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे आपलं देवघर. आपलं देवघर जे आहे त्या देवघरामध्ये या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळणार आहे, त्यामुळं काळजी करू नको, असं नाना इकडे जानकीला सांगत असतात. जानकी म्हणते काय सांगताय नाना, कारण मला ना हे गोष्ट कळलेली होती, मला कळलेलं होतं की असंच काहीतरी आहे, कारण जोगतीने पण मला या गोष्टी सांगितलेल्या होत्या. ही जानकी बोलत असते. नाना म्हणत असतात की त्याची एकच किल्ली आहे, ते म्हणजे ऋषिकेशचं कडं. एकदा का ऋषिकेशचं कडं आपल्या ताब्यात मिळालं की ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे, कोणती कागदपत्र आणि कोणतं काय हे सगळं आपल्याला समजणार आहे. त्यामुळं काळजी करू नको, या सगळ्या गोष्टी ज्या काय होणार आहेत त्या अगदी व्यवस्थित होणार आहेत, तू बिंदास्त राहा, असं नाना जानकीला सांगत असतात. आणि जानकीला म्हणतात की तू लवकर बरी हो, एकदा का तू बरी झाली की मग सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण करूया, असं नानांनी जानकीला सांगितलेलं असतं. आणि नाना जानकीला म्हणतात की लवकरच तुला आता आशीर्वाद बंगल्यात यायचं आहे आणि तुझा मान तुझा हक्क तुला मिळणार आहे. या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त घडलेल्या आहेत, त्या फक्त ऐश्वर्यामुळं, आणि त्या ऐश्वर्याला मी घराच्या बाहेर काढलेलं आहे. तू काळजी करू नको, तुझा नाना आता जिवंत आहे आणि तुझा नाना तुझ्याबरोबर, तुझा बाप तुझ्याबरोबर खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं तुला कोणत्याही गोष्टींची काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि जानकीला एक धीर आलेला असतो, एक आधार मिळालेला असतो आणि जानकी मात्र जाम खुश झालेली असते. आता जानकी लवकरच बरी होऊन हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळताच जानकीसमोर आता नानांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आशीर्वाद बंगला जानकी आणि नाना मिळून कशा पद्धतीनं वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.